अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. काळ भैरवाष्टक स्तोत्र वाचल्याने आपल्या जीवनात चमत्कारिक बदल होतात. कायिक, वाचिक, मानसिक दुःखातून सुटका होऊन प्रगतीच्या वाटेवर आपण चालायला लागतो आणि त्याहून जास्त मानसिक शांती आणि समाधानाची भावना वाढीस लागते. असा अनुभव काळ भैरवाष्टक स्तोत्र नियमितपणे वाचणाऱ्या साधकांचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काळ भैरव आणि श्री काळ भैरवाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सर्वात आधी आपण काळ भैरव हे कोण होते हे जाणून घेऊ. काळ भैरव म्हणजे भगवान शिवांचे एक रूप किंवा आपण अवतार म्हणू शकतो. ब्रह्मपुराण आणि अन्य धर्मग्रंथांमध्ये भगवान शंकरांच्या विविध अवतारांचं वर्णन आहे. त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचे आणि रौद्र स्वरूप म्हणजे श्री कालभैरव. सृष्टीच्या कारभारात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन प्रमुख देवतांना त्रिमूर्ती मानले जाते. या त्रिमूर्तींमध्ये एकदा श्रेष्ठत्वावरून मोठा वाद निर्माण झाला. सृष्टीचा निर्माता असल्यामुळे ब्रह्मदेवाला स्वतःच्या सामर्थ्याचा आणि स्थानाचा प्रचंड अहंकार झाला. ते स्वतःला विष्णू आणि शिवापेक्षाही श्रेष्ठ मानू लागले. याच गर्वातून ब्रह्मदेवाने भगवान शिवशंकरांचा जाणून बुजून अपमान केला. काही कथांनुसार ब्रह्मदेवाने शिवाच्या रूपाबद्दल किंवा त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अत्यंत अपमानास्पद उद्गार काढले. ब्रह्मदेवाने आपले पाचवे मुख वापरून शिवाचा उपहास केला होता, जे मुख ब्रह्मज्ञानाचे आणि गर्वाचे प्रतीक होते. आपला घोर अपमान झालेला पाहून भगवान शिवांना क्रोध अनावर झाला आणि मग भगवान शिवाने क्रोधाविष्ट होऊन आपल्या डोक्याच्या काही जटा उपटून जमिनीवर आपटल्या. या प्रचंड आघातातून एका विशाल आणि अत्यंत तेजस्वी महारुद्राचे अवतरण झाले. हेच कालभैरवाचे स्वरूप होते. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करून काळ आणि वेळेत बांधली होती, पण शिवाने निर्माण केलेले काळभैरव स्वरूप हे काळ आणि वेळेवर नियंत्रण करणारे असल्याने आणि प्रचंड रूप आणि भयंकर स्वरूप असे श्री कालभैरव भगवान शिवाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ब्रह्मदेवावर धावून गेले आणि ब्रह्मदेवाच्या ज्या मस्तकाने शिवाचा अपमान केला होता त्या शिराला आपल्या अस्त्राने एकाच आघातामध्ये धडा वेगळे केले आणि 5 शिरे असणारे ब्रह्मदेव चतुर्मुखी ब्रह्म झाले. ब्रह्मदेवाचा अहंकार नष्ट झाला आणि ब्रह्मदेव भगवान शंकराला शरण गेले. ब्रह्मदेवाच्या या कृतीमुळे भगवान शंकर शांत झाले आणि त्यांनी कालभैरवाला थांबवले. हे कृत्य कालभैरवाने शिवाच्या सन्मानासाठी आणि ब्रह्मदेवाचा अहंकार भंग करण्यासाठी केले, पण यातून कालभैरवाच्या हातून ब्रह्महत्येचे पातक घडले. म्हणून ब्रह्महत्येच्या पातकातून सुटका होण्यासाठी श्री कालभैरव भगवान शंकरांना शरण गेले आणि मग भगवान शंकराने कालभैरवाला या भयंकर पापातून मुक्त होण्यासाठी प्रायश्चित्त करण्याचा आदेश दिला आणि सांगितले की ब्रह्मदेवाचे हे 5वे शिर, ज्याला ब्रह्मकपाल म्हणतात, हे ब्रह्मकपाल हातात घेऊन भ्रमण कर. जिथे हे ब्रह्मकपाल तुझ्या हातून खाली पडेल त्या ठिकाणी प्रायश्चित्त कर. म्हणून मग कालभैरवाने ते ब्रह्मकपाल हातात घेतले आणि ते घेऊन तिन्ही लोकांमध्ये, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळामध्ये भ्रमण सुरू केले. कालभैरव जिथे जिथे जात होते ते सर्वत्र फिरले, पण ब्रह्मकपाल त्यांच्या हातातून खाली पडत नव्हते. जेव्हा त्यांनी पुण्यभूमी काशी गाठली तेव्हा मोठा चमत्कार घडला. काशीमध्ये प्रवेश करताच त्यांच्या हातात असलेले ब्रह्मकपाल अचानक खाली पडले आणि कालभैरव ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त झाले. हे स्थान आजही कपाल मोचन या नावाने ओळखले जाते. काशीनगरी हे भगवान शिवांचे आवडते स्थान आहे, जेथे मोक्ष मिळतो. मुक्ती मिळाल्यानंतर भगवान शिवाने कालभैरवाला काशीचा क्षेत्रपाल अर्थात कोतवाल म्हणून नियुक्त केले. तेव्हापासून अशी धारणा आहे की काशीमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रथम काशीचे कोतवाल श्री कालभैरव यांची परवानगी घ्यावी लागते. तसेच काशीमध्ये मृत्यू पावलेल्या प्रत्येक जीवाचे हिशोब कालभैरवच ठेवतात. भगवान कालभैरव हे महादेवांचे काळ नियंत्रित करणारे आणि भय नष्ट करणारे स्वरूप आहे. त्यांच्या स्तुतीसाठी रचलेले कालभैरवाष्टक हे केवळ एक स्तोत्र नसून ते साधकाला त्वरित आध्यात्मिक लाभ, नकारात्मकतेपासून संरक्षण आणि कालचक्रावरील विजय मिळवून देणारे एक प्रभावी कवच आहे. या स्तोत्राची रचना आदिगुरु शंकराचार्य यांनी केली आहे. शंकराचार्य यांनी काशीमध्ये वास्तव्य करत असताना या स्तोत्राची रचना केली.
काशीमध्ये मुक्ती मिळाल्यानंतर त्यांनी कालभैरवाला काशीचा कोतवाल म्हणून वंदन केले आणि त्यांच्या कृपेनेच मोक्षाचे द्वार उघडते ही भावना या स्तोत्रातून व्यक्त केली आहे. या स्तोत्रातील प्रत्येक श्लोक भक्ताला कालभैरवाच्या अथांग शक्तीची, रौद्र रूपाची आणि काशीनगरीच्या संरक्षकाच्या भूमिकेची जाणीव करून देतो. हे स्तोत्र म्हणजे काशी भेटीपूर्वी कालभैरवाची अनुमती मिळवण्याचा आणि त्याच्या शरणागती पत्करण्याचा एक मार्ग आहे. कालभैरवाष्टक पठणाचा सर्वात महत्त्वाचा आणि त्वरित लाभ म्हणजे सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तींपासून मुक्ती मिळणे. कालभैरव हे तामसी आणि सात्विक अशा दोन्ही शक्तींवर नियंत्रण करणारे देव आहेत, त्यामुळे त्यांचे कवच अभेद्य मानले जाते. भगवान कालभैरव यांचे नाव भूतनाथ म्हणजे भूतांचे स्वामी असेही आहे. या स्तोत्राचे नियमित पठण केल्याने वातावरणातील आणि व्यक्तीच्या शरीरातील भूतबाधा, पिशाच्चबाधा किंवा इतर कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती त्वरित नष्ट होते. कालभैरवाच्या तेजामुळे अशा शक्तींना साधकाजवळ थांबणे शक्य होत नाही. भगवान कालभैरव यांची आराधना केल्याने भूतबाधा, तांत्रिक बाधा यासारख्या समस्या नष्ट होतात. भगवान कालभैरव हे वैरागी असल्याने ते आपल्या भक्तांपासून दूर स्मशानात निरंतर ध्यानिष्ठ बसलेले असतात, म्हणून त्यांना कालवैरागी देखील म्हटलं जातं. भगवान कालभैरव यांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या सर्व समस्या नष्ट करण्यासाठी आपण नियमित कालभैरवाष्टकाचे नियमित पठण केले पाहिजे. या भैरवाष्टकाचे नियमित पठण केल्याने आपणास त्वरित लाभ होतो. शिवाय आपल्यावर असलेल्या कुठल्याही प्रकारच्या वाईट शक्तींपासून तसंच भूतबाधा यासारख्या वाईट शक्तींपासून आपली सुटका होते. भगवान कालभैरव यांचे पूजन केल्याने आणि कालभैरवाष्टकाचे पठण केल्याने आपल्या कुंडलीत असलेले राहू, केतू यासारखे ग्रह देखील शांत होऊन जातात. यासारख्या अनेक प्रकारच्या भावना लोकांच्या या कालभैरवाष्टकाबाबत आहेत. कालभैरवाष्टकाचा दररोज जप केल्याने आपल्याला जीवनाचे ज्ञान मिळते आणि मोक्षप्राप्ती होते. आपल्याला अज्ञात, न समजण्याजोगे आणि अमूर्त असे गुण दिले जातात. या अष्टकाचा जप केल्याने आपल्याला शोक म्हणजे दुःख, मोह म्हणजे आसक्ती आणि भ्रम दुःखाची कारणे, दैन्य म्हणजे गरिबी किंवा अभावाची भावना, लोभ म्हणजे लोभ, कोप म्हणजे चीड आणि क्रोध आणि तप म्हणजे पीडापासून मुक्ती मिळते. भगवान कालभैरवाचे वर्णन भूतसंघ नायक म्हणजे पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश या 5 भूतांचे स्वामी असे केले आहे. तो जीवनातील सर्व प्रतिष्ठित उत्कृष्टता, आपण शोधत असलेले सर्व ज्ञान देणारा आहे. शिकणे आणि उत्कृष्टता यात फरक आहे आणि ही आनंदाची स्थिती माणसाला सर्व प्रतिष्ठित उत्कृष्टता देते. कालभैरवाचे स्मरण केल्याने समाधीच्या खोल अवस्थेतील आनंदाची प्राप्ती होते, जिथे तुम्ही सर्व चिंतांपासून मुक्त आहात आणि कशाचीही पर्वा करत नाही. भैरव या शब्दाचा अर्थ आहे भयानक अथवा भयंकर. हे भगवान शिवाचे रौद्र रूप आहे, ज्यात भगवान शिव दुःखी, दीन, भययुक्त भक्तांना अभय देऊन पापी आणि दुर्जनांपासून आपल्या भक्तांचे रक्षण करतात. तसेच भैरवाला दंडपाणी असेही म्हणतात. दंडपाणी अर्थात दंड करणारा, शासन करणारा. दुराचारी, अधर्मी आणि अत्याचारी पापींना शिक्षा करण्याचं कार्य भगवान शिव कालभैरव अवताराच्या माध्यमातून करतात. म्हणूनच त्याचे शस्त्र काठी व त्रिशूळ आहे. त्याला स्वासवा असेही म्हणतात. स्वासवा म्हणजे ज्यांचे वाहन कुत्रा आहे. भैरव यांचेही या नावांनी पूजा केली जाते. तंत्रसाधनेत कालभैरवाला खूप महत्त्व आहे, म्हणून याला तंत्रसाधनेची देवता म्हणून पण ओळखल्या जाते. तंत्रसारामध्ये भैरवाची 8 नावे नमूद केली आहेत. भैरव, असितांग, रुरु, चंद, क्रोध, उन्मत्त, कपाली, संहार. सनातन धर्माच्या 3 त्रिमूर्तीप्रमाणे भैरव, कालभैरव आणि बटुक भैरव अशी ही 3 लोकप्रिय नावे आहेत. भैरव जरी अत्यंत भयानक मानले जात असले तरी त्यांची पूजा करणे भक्तांसाठी नेहमीच मुक्तिदायक आणि सुखद असते. कालभैरवाची उपासना केल्यास जीवनात किंवा आपल्या प्रगतीमध्ये बाधा ठरणारे सर्वात मोठे अडथळे देखील दूर होतात. सर्वात मोठे शत्रू शांत होतात. तसेच आपण आर्थिक चणचणीत असेल, कर्जात बुडलो असेल तर त्यातून सहज मुक्ती मिळते. किंवा तुम्ही मानसिक त्रासाने ग्रस्त असाल तरीही त्या मानसिक त्रासातून कालभैरव आपल्याला बाहेर काढतात. भगवान कालभैरव हे त्वरित फळ देणारे देवता मानले जातात. त्यांची उपासना अत्यंत प्रभावी असून जीवनात येणाऱ्या अडथळ्यांवर, आर्थिक संकटांवर आणि मानसिक त्रासांवर तात्काळ दिलासा देणारी आहे. कालभैरवाच्या पूजनामध्ये मंत्रजप, दानधर्म आणि विशिष्ट वस्तू अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे.
जीवनाच्या मार्गावर वारंवार अपयश येत असेल, कामे पूर्ण होत नसतील किंवा प्रगती थांबली असेल, तर काल नियंत्रित करणाऱ्या भैरवाची उपासना अत्यंत उपयुक्त ठरते. यासाठी ओम काल भैरवाय नमः या मंत्राचा नियमित जप करावा. हा मंत्र काल भैरवाच्या शक्ती आणि नियंत्रण स्वरूपाला समर्पित आहे. या मंत्राचा जप केल्याने साधक वेळेच्या नकारात्मक प्रभावापासून मुक्त होतो. हा जप नियमितपणे, विशेषतः राहू काळ म्हणजे राहूचे अशुभ तास किंवा संध्याकाळी करणे अत्यंत प्रभावी मानले जाते. हा जप साधकाच्या मार्गातील अज्ञात आणि ज्ञात अडथळे दूर करतो. व्यक्तीच्या कामातील गती वाढते आणि अडकलेली कामे पूर्णत्वास जातात. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात स्थिरता येते. जर तुम्हाला आर्थिक सणसण जाणवत असेल किंवा आपण कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले असेल, तर काल भैरवाची उपासना करा आणि त्यानंतर प्रत्येक बुधवारी गरीब आणि गरजूंना काळ्या रंगाची मिठाई वाटावी, म्हणजेच काळे गुलाबजाम, काळे तीळ वापरून बनवलेली मिठाई किंवा काळे चणी. या उपायाने आर्थिक चणचण दूर होते आणि व्यक्तीला कर्जमुक्तीचा मार्ग मिळतो. व्यवसायात वाढ होते आणि धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात. जर तुम्हाला मानसिक त्रास असेल किंवा मनात कशाची तरी भीती वार असेल किंवा मन शांत नसेल, झोप येत नसेल किंवा नकारात्मक विचार येत असतील, तर काल भैरवाच्या मंदिरात जाऊन त्यांच्या पायावर एक नारळ म्हणजे श्रीफळ ठेवावा. मूर्तीसमोर शांतपणे बसावे. त्याच ठिकाणी बसून 11 वेळा काल भैरवाष्टक स्तोत्राचे पठण करावे. पठण झाल्यावर तो नारळ भैरवाच्या पायांवरून उचलून सोबत घरी आणावा. रात्री झोपताना तो नारळ आपल्या उशाशी म्हणजेच हेड साईडला ठेवावा. नारळ हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारा मानला जातो. भैरवाच्या शक्तीने अभिमंत्रित केलेला हा नारळ साधकाच्या मनातील भीती, मानसिक तणाव आणि वाईट स्वप्ने शोषून घेतो. यामुळे हळूहळू मानसिक त्रास कमी होऊन शांत आणि गाढ झोप लागण्यास मदत होते. जर अचानक संकटे आली असतील किंवा आपल्याला एकटेपणा जाणवत असेल, तर शनिवारी संध्याकाळी ओम भैरवाय नमः या मंत्राचा भैरव मंदिरात जाऊन जप करावा आणि भैरवजींच्या चरणी एक नारळ अर्पण करावा. हा उपाय भैरवाकडून तत्काळ संरक्षण मिळवतो. अचानक आलेल्या संकटांची तीव्रता कमी होते आणि त्याचे मूळ कारण नष्ट होते. साथ सोडणे म्हणजे एकटेपणा या समस्येवर हा उपाय प्रभावी ठरतो. कारण भैरव हे क्षेत्रपाल आहेत. ते आपल्या भक्तांना कधीही एकटे पडू देत नाहीत. असे अनेक फायदे आपल्याला काळभैरव साधनेतून आणि काळभैरवाष्टकाच्या नित्यपठणातून होतात. या व्यतिरिक्त कालभैरवाच्या सात्विक साधना, तांत्रिक साधना आणि आध्यात्मिक साधना ही प्रकर्षाने मानवी कल्याणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.